Welcome students in the class of inorganic chemistry. So guys, today we are going to start our next unit, that is unit 3rd, that is modern theories of coordination compounds part B. तर आज आपण आपल्या पुढच्या युनिटला सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण जे मागचं युनिट बघितलं मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट ए, याच्यात आपण बऱ्याचशा बेसिक गोष्टी किंवा आपण वर्नस थिअरीने सुरुवात केली होती. वर्नस थिअरी बघितली, त्यानंतर त्याचे अझम्पशन्स बघितले, त्यानंतर कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि कोऑर्डिनेशन नंबर 6चे सगळे कॉम्प्लेक्सेसचा स्टडी केला. ते कुठल्या कुठल्या जॉमेट्रीज असतात किंवा कुठल्या जॉमेट्रीज प्रेफर करतात. त्यानंतर EAN रूलबद्दल आपण बोललो, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूलबद्दल. आणि त्यानंतर आपण डिस्कस केलेल्या बऱ्याच गोष्टी की अबाउट स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये परत मग आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपण व्यवस्थितपणे सगळं डिस्कस केलं. त्याचे वेगवेगळे टाईप्स, आयोनायझेशन आयसोमेरिझम, त्यानंतर हायड्रेट आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, लिगॅंड आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. तर हे स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये. आणि दुसरा जो क्लास होता तो स्टेरिओ आयसोमेरिझम, म्हणजे आयसोमेरिझमचे हे दोन टाईप की स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम. तर स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये परत आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्सेस आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेले कॉम्प्लेक्सेसबद्दल आपण कुठले कुठले आयसोमर्स आहेत जे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात किंवा कुठले कंपाऊंड्स आहेत ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात आणि कुठले ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. तर या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या. तर आज आपण आपल्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, दॅट इज मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट बी. तर आता आपण कुठलाही वेळ न वाया घालवता या लेक्चरला आपल्या ह्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यासाठी आपण या लेक्चरमध्ये नेमकं काय काय आहे त्याचा सिलेबस बघूया आणि त्यानंतर या चॅप्टरला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सिलेबस. तर सिलेबसमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत अझम्पशन्स ऑफ VBTने. आता VBT म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने पहिल्या युनिटमध्ये आपली वर्नस थिअरी होती तशाच पद्धतीचे आता म्हणजे जे आपलं सेकंड युनिट आहे त्याच्यात VBT, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. तर ह्या थिअरीबद्दल आपण अति व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत. तर त्याचे अझम्पशन्स कुठले कुठले आहेत हे सगळ्यात आधी आपण डिस्कस करायचं आहे आपल्या या चॅप्टरमध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ॲज अप्लाइड टू स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेस ऑफ 3D सिरीज एलिमेंट्स. की जे 3D सिरीजचे इलेमेंट आहेत, ट्रान्झिशन इलेमेंट 3D सिरीज, तर त्या सगळ्या इलेमेंट्सचे आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरी अप्लाय करायची आहे त्याच्या अबाउट त्याचे स्ट्रक्चर आणि त्याच्या बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेसमध्ये. की कॉम्प्लेक्सेसमध्ये त्याची बॉन्डिंग कशी असणार आहे, त्याचं स्ट्रक्चर्स कसं असणार आहे 3D सिरीजचे इलेमेंट्सची. तर त्याच्यावर आपण आपली व्हॅलन्स बॉन्ड थिअरी अप्लाइड करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स ऑफ स्क्वेअर प्लेनर, टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत. हे तिघं जॉमेट्री आपल्याला आता माहिती झाल्यात, स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. त्या जॉमेट्रीचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे इनर अँड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. व्हॉट इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस अँड व्हॉट इज आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. तर ही सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. किंवा कोणत्या कॉम्प्लेक्सला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणायचे, कोणता आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असतात. तर ही महत्त्वाची गोष्ट पण आपल्याला डिस्कस करायची आहे. त्यानंतर मेन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्सेस ऑफ 3D सिरीज एलिमेंट. की जी 3D सिरीज एलिमेंट म्हणजे ज्याची स्टार्ट 3D ऑर्बिटलपासून होते. 1s 2s 2p 3s 3p 4s नंतर 3D सिरीज स्टार्ट होते आपली. तर ती 3D जेवढी सिरीज आहे D10, तर ती सिरीजमधले जेवढे कॉम्प्लेक्सेस आहेत किंवा त्याच्यातले जे मेटल्स आहेत त्याचे जेवढे कॉम्प्लेक्सेस आहेत त्याचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीजबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर VBTचे लिमिटेशन्स कुठले आहेत. तर जरी VBT थिअरी आहे, प्रत्येक थिअरीला काहीतरी लिमिटेशन्स असतात. तर VBTला कुठल्या प्रकारचे लिमिटेशन्स आहेत आणि ते पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर
अझम्पशन्स ऑफ CFT. म्हणजे आता अझम्पशन्स ऑफ CFTमध्ये काय की आता ज्यावेळेस व्हॅलेन्स बॉन्ड थेरी पूर्ण डिस्कस केली त्याच्यात काही लिमिटेशन्स होते. मग त्यानंतर परत क्रिस्टल फील्ड CFT म्हणजे काय क्रिस्टल फील्ड थेरी इंट्रोड्यूस केली. मग ती क्रिस्टल फील्ड थेरी परत पुढे जाऊन काय म्हणणार आहे, परत त्याचे अझम्पशन्स म्हणजे अझम्पशन्स ऑफ CFT. लगेच CFTला स्टार्ट करणार आहोत आपण क्रिस्टल फील्ड थेरीला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल्स, की जे डी ऑर्बिटल्स असतात त्याची डिजनरसी कशा पद्धतीने त्याची डिजनरसी असते, त्याची डिजनरसी आपल्याला फाइंड आउट करायची असते, किंवा जी डिजनरसी काय आहे आपण ही याची सुद्धा याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ CFT टू ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस, की CFTचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये CFT कशा पद्धतीने यूज केली जाते किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर आहे वीक अँड स्ट्रॉंग लिगॅंड फील्ड स्प्लिटिंग, की वीक लिगॅंड आणि स्ट्रॉंग लिगॅंड फील्डची स्प्लिटिंग कशी होणार आहे हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे. एक पॉईंट जसं डिस्कस करू तसं तुम्हाला समजणारच आहेत, फक्त ओव्हरऑल सिलेबस आपण 5 मिनिटात डिस्कस करून घेतो आहे. आणि लास्ट पॉईंट आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, की स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज काय सिरीज आहे, की ती कशावरून बनवली गेलेली सिरीज आहे किंवा ती काय उपयोगात होते. तर हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टर 3 दॅट इज मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट B मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. मेनली म्हणजे काय, तर आपण पहिल्या चॅप्टरमध्ये वर्नर्स थिअरी डिस्कस केली, तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आणि क्रिस्टल फील्ड थिअरी. तर व्हॅलन्स बॉन्ड थिअरीबद्दल सगळ्या गोष्टी, की त्याची बॉन्डिंग, त्याचे अझम्पशन्स, स्ट्रक्चर किंवा बॉन्डिंगमध्ये त्याचा नेमका काय यूज होतो, त्यानंतर त्याची एक्झाम्पल्स स्क्वेअर प्लेनर, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समधले, त्यानंतर इनर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस काय असतात ते डिस्कस करायचं आहे VBTमध्ये, आणि त्याचे लिमिटेशन्स काय आहेत नंतर. आणि त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कशा पद्धतीने दाखवतात कॉम्प्लेक्स, त्यानंतर त्याचे लिमिटेशन्स. त्यानंतर परत पुढे आपली CFT स्टार्ट होते. CFTचे अझम्पशन्स काय आहेत, परत त्यानंतर डिजनरसी काय असते, त्यानंतर त्या CFTचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये, आणि पुढे जाऊन वीक आणि स्ट्रॉंग लिगॅंड फील्ड स्प्लिटिंग कशी होते, ती स्प्लिटिंग म्हणजे काय, वीक फील्ड स्प्लिटिंग किंवा वीक लिगॅंड फील्ड स्प्लिटिंग किंवा स्ट्रॉंग लिगॅंड फील्ड स्प्लिटिंग काय असते हेही आपण डिस्कस करणार आहोत. आणि सगळ्यात लास्टला आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज नेमकी काय आहे हे सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करणार आहोत युनिट 2 दॅट इज मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड पार्ट B. तर याच्यात आपण सिलेबसमध्ये जसं बघितलं तर आपल्याला सुरुवात करायची आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने, म्हणजेच व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने स्टार्ट करायचे आहे आपल्याला. तर हे चॅप्टर आपण सुरुवात करतो आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने, VBT. तर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी म्हणजे ज्यावेळेस आपण मागच्या लेक्चरला वर्नर्स थिअरी डिस्कस केली, तर वर्नर्सने बऱ्याचशा गोष्टी रिसर्च केल्यानंतर त्या वर्नर्सचे कुठेतरी म्हणजे त्याला लिमिटेशन्स आले, किंवा ती थिअरी सगळं काही एक्सप्लेन नाही करू शकली अबाउट स्ट्रक्चर अँड बॉन्डिंगबद्दल, की तिने आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी की कुठल्याही कॉम्प्लेक्सला बॉन्डिंग असते, त्यानंतर ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस असतात, इथेपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं. पण त्याच्या पुढे जाऊन त्या सगळ्या कॉम्प्लेक्सेसमध्ये त्याची बॉन्डिंग कशी असणार आहे, त्यानंतर त्याचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय असणार आहेत, त्यानंतर कुठल्याही कॉम्प्लेक्सचा शेप कसा असणार आहे, जॉमेट्री कशी असणार आहे. तर या सगळ्यासाठी आपल्याला पुढे जाऊन ही व्हॅलन्स बॉन्ड थिअरी नावाची एक कन्सेप्ट किंवा ही एक थिअरी इंट्रोड्यूस केली पाउलिंग नावाच्या सायंटिस्टने. लायनस पाउलिंग नावाच्या सायंटिस्टने ही थिअरी इंट्रोड्यूस केली 1931 मध्ये. तर या थिअरीमध्ये जे वर्नर्स जे करू शकलं नाही, किंवा वर्नर्स ज्या जिथेपर्यंत रिसर्च थांबलं, तिथून पुढे जाऊन की कुठल्याही कॉम्प्लेक्समध्ये किंवा कुठल्याही मॉलिक्युल्समध्ये, स्ट्रक्चर्समध्ये कशा पद्धतीचे जेव्हा एखादा कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये बॉन्डिंग असते, इथपर्यंत आपल्याला
वर्नर्सने सांगितलं, पण त्याच कॉम्प्लेक्समध्ये त्याचा जॉमेट्री कशी असणार आहे त्या कॉम्प्लेक्सची, किंवा त्याचा शेप कसा असणार आहे, तर या सगळ्या गोष्टी वर्नर्स एक्सप्लेन नाही करू शकला. तर मग त्या सेम कॉम्प्लेक्सचा शेप कसा असणार आहे, त्याची बॉन्डिंग कशी असणार आहे, किंवा त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन व्हॅलन्स बॉन्ड थेअरीने इंट्रोड्यूस केल्या. तर व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट येते ती कोव्हॅलंट बॉन्डिंग. कोव्हॅलंट बॉन्डिंग. कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणजे काय, तर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकले की जिथे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात, जिथे इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते त्या बॉन्डिंगला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. सिम्पली अशा पद्धतीची त्याची डेफिनेशन्स आहे. तर कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणजे काय, की इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, म्हणजेच ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ही परत कन्सेप्ट आली की ज्यावेळेस कुठल्याही दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅपिंग होतं. आता ओव्हरलॅप करतात म्हणजे की जे कुठलेही दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स की ज्यांची ओव्हरलॅपिंग होते आणि ओव्हरलॅपिंग होऊन ते एकमेकाच्या क्लोज येतात, आणि क्लोज आल्यानंतर त्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं. म्हणजे आपण आता बघितलं की आपल्याला हे माहिती आहे की एक मेटल असतो, आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये एक मेटल असतो आणि एक लिगॅन्ड असते. तर लिगॅन्ड काय असते, आपल्या सेंट्रल मेटल आयनला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करत असते, किंवा लिगॅन्डकडे लिगॅन्ड ही इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असते, तिच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स असतात, ते सेंट्रल मेटल आयनला आपले इलेक्ट्रॉन देत असते. आपल्याला इथेपर्यंत माहिती की मेटल ही इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आहे, लिगॅन्ड इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. लिगॅन्ड काय करते, त्याच्याकडे ॲटलिस्ट 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते, ती आपल्या सेंट्रल मेटल आयनला डोनेट करत असते. म्हणजे हे इलेक्ट्रॉन डोनेशन ज्यावेळेस होतं, म्हणजे तर काय होतं की मेटलचा आहे ऑर्बिटल आणि लिगॅन्डचा ऑर्बिटल्स. आता ऑर्बिटल्स म्हणजे काय, ऑर्बिटल्स म्हणजे की अशी जागा की जिथे इलेक्ट्रॉन्स असण्याची पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी ही सगळ्यात जास्त असते, त्याला आपण ऑर्बिटल्स म्हणतो. की ऑर्बिटल्स म्हणजे अशी स्पेस किंवा अशी जागा जिथे आपल्याला इलेक्ट्रॉन्स असण्याची प्रोबॅबिलिटी ही सगळ्यात जास्त असते, त्याला आपण ऑर्बिटल्स म्हणत असतो. तर मग ज्यावेळेस मेटलचे आणि लिगॅन्ड्सच्या ऑर्बिटल्समध्ये ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग होते, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर ते दोघंही क्लोज येतात. आल्यानंतर त्याच्यात एक बॉन्ड फॉर्म होतो, आणि तो जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणतो. कोव्हॅलंट बॉन्डिंग, व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. तर अशा पद्धतीची ओव्हरलॅपिंग ज्यावेळेस होते ॲटॉमिक ऑर्बिटल्सची, त्यावेळेस आपल्याला तो एक बॉन्ड फॉर्म होतो, किंवा त्याचा आपल्याला एक कोव्हॅलंट बॉन्ड किंवा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होऊन आपल्याला एक त्याचा कॉम्प्लेक्स मिळत असतो. तर मग आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बोलायचं आहे ओव्हरलॅपिंगबद्दल, की कशा पद्धतीची ओव्हरलॅप होते. या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे ओव्हरलॅपिंगबद्दल, आणि ऑर्बिटल्स की ॲटॉमिक ऑर्बिटल्सची ओव्हरलॅपिंग कशी होते, त्याच्यावरून आपण त्याचा शेप कसा काढू शकतो किंवा त्याची जॉमेट्री कशी आपण काढू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायच्या आहेत. तर परत ह्या चॅप्टरवरून व्हॅलन्स बॉन्ड थेअरीवरून की व्हॅलन्स बॉन्ड थेअरीने परत एक आपली महत्त्वाची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली की अबाउट सिग्मा बॉन्डिंग, पाय बॉन्डिंग. की आपल्याला माहिती की ज्यावेळेस सिंगल बॉन्ड असतो कुठल्याही दोन स्पेसिसमध्ये, तर तो सिग्मा बॉन्ड असतो. ज्यावेळेस डबल बॉन्ड असतो त्यावेळेस डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड एक पाय बॉन्ड असतो. ज्यावेळेस ट्रिपल बॉन्ड असतो त्यावेळेस एक सिग्मा 2 पाय बॉन्ड्स असतात. हे आपल्याला 11वी-12वीपासून या गोष्टी आपल्याला चालून आल्या की कशा पद्धती एक सिग्मा कुठला बॉन्ड हा पाय असतो, कुठला सिग्मा असतो. तर ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेअरीने किंवा व्हॅलन्स बॉन्ड थेअरीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. त्यानंतर आपला जो पहिलं चॅप्टर आहे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी, VSEPR थेअरी किंवा स्ट्रक्चर अँड रिॲक्टिव्हिटी, ही सुद्धा व्हॅलन्स बॉन्ड थेअरी किंवा व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपेल थेअरी, हे सगळे गोष्टीसुद्धा या एकमेकाशी म्हणजे एकमेकांशी त्याचं कोरिलेट करतात. तर ते चॅप्टरसुद्धा व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला आतापर्यंत एवढंच माहिती आहे व्हर्नस थेअरीमध्ये की ऑक्टायड्रल जॉमेट्री असते, टेट्रायड्रल असते आणि स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असते.
पण यापुढे जाऊन सुद्धा वेगवेगळ्या जॉमेट्रीज असतात किंवा शेप्स असतात, जसं की पिरॅमिडल शेप असतो, पिरॅमिडल नंतर सीसॉ टाईपचा शेप असतो, अशा वेगवेगळ्या टाईपचे लिनियर, अँग्युलर अशा पद्धतीचे वेगवेगळे शेपसुद्धा असतात किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉमेट्रीसुद्धा असतात. या सगळ्या गोष्टी व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने डिस्कस केलेल्या आहे किंवा व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने इंट्रोड्यूस केलेल्या आहेत आणि ते सगळं आपण आता या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, की व्हॅलन्स बॉन्ड थिअरी नेमकी म्हणजे कशाबद्दल इंट्रोड्यूस करते. म्हणजे आता त्या पुढे जाऊन आपल्याला ह्या गुजच्या चॅप्टरमध्ये किंवा जे कॉर्डिनेशन थेरीज आहेत, कॉर्डिनेशन कंपाऊंड जे आहेत, तर देर आर 3 थिअरीज टू एक्सप्लेन द नेचर ऑफ बॉन्डिंग इन ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस. आपण माहिती कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये आपण ट्रान्झिशन मेटल्सबद्दलच आपण अभ्यास किंवा स्टडी करतो आहे. तर या टोटल 3 थिअरीज आहेत पुढच्या, ज्या एक्सप्लेन करतात नेचर ऑफ बॉन्डिंग, की बॉन्डिंग ट्रान्झिशन मेटलमध्ये कशा पद्धतीची बॉन्डिंग असणार आहे किंवा त्याचं नेचर कसं असणार आहे, या सगळ्या एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे 3 थिअरीज आहेत. त्याच्यात जी पहिली थिअरी आहे ती व्हॅलन्स बॉन्ड थिअरी म्हणजेच PBT, क्रिस्टल फील्ड. सेकंड आहे क्रिस्टल फील्ड थिअरी, दॅट इज CFT, अँड थर्ड वन इज लिगॅंड पिन थिअरी किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, दॅट इज MOT. तर पुढचे जे आपले मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड पार्ट A, B, C, D, तर या सगळ्यामध्ये पुढच्या आपल्या या दोघं तिघं थिअरीज असणार आहेत. म्हणजे याच्यावरच आपल्याला स्टडी करायचं आहे ज्या पुढच्या दोघं चॅप्टर्समध्ये, किंवा जेवढे पण 4 चॅप्टर्स आहेत, पार्ट A, पार्ट B, पार्ट C आणि पार्ट D, तर त्या सगळ्या या तिघं चारी थिअरीजबद्दलच. म्हणजे मग आपल्याला मस्ट आहे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, नंतर आपल्याला क्रिस्टल फील्ड थिअरी समजेल. मी आधी सांगितलं होतं की हे सगळे लेक्चर्स एकमेकाला को रिलेट करतात. तर मग व्हॅलन्स बॉन्ड नंतर क्रिस्टल फील्ड थिअरी, नंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, अशा पद्धतीच्या या सगळ्या थिअरीज आहेत. तर या एक एक करून आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. पण आपण सगळ्यात आधी आता बोललो की व्हॅलन्स बॉन्ड थिअरी कशावरून, की जे ओव्हरलॅपिंग होते ॲटॉमिक ऑर्बिटल्स, की ज्याच्यापासून कोव्हॅलंट बॉन्ड मिळतो. आणि कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणजेच आपले म्हणजे जे की व्हॅलन्स बॉन्ड थिअरी सांगते की आपल्या कुठल्याही 2 कंपाऊंड्समध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग कशा पद्धतीने होते आणि आपल्याला कशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स होऊन आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन होतं. तर या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर ऑर्बिटल्स म्हणजे काय, मी जेव्हा सांगितलं की जिथे इलेक्ट्रॉन असण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते त्या स्पेसला आपण ऑर्बिटल्स असं म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे आपले वेगवेगळे ऑर्बिटल्स, S ऑर्बिटल, P ऑर्बिटल, D ऑर्बिटल. S ऑर्बिटलमध्ये 1 ऑर्बिटल असतो, Pमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात आणि Dमध्ये 5 असतात. तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत ह्या चॅप्टरमध्ये. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण इथेच थांबूया, बाकीचं बघूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.